रंजन गोगोईंवरील आरोप प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे। सीबीआय आणि पोलीस कमिशनर सर्व माहिती कोर्टाला देतील आणि त्यानंतर न्यायाधीश आणि सीबीआय डायरेक्टर यांची बैठक होईल। विरोधक निवडणुकीतलं अपयशाचं खापर हे ईव्हीएमवरती फोडण्याच्या तयारीत असल्याची टीका मोदींनी आपल्या भाषणात केली। डोळ्यासमोर अपयश दिसत असल्यानं विरोधक ईव्हीएमला शिव्या देत असल्याचं मोदी म्हणाले। चर्चमध्ये जाणारा देखील भारतीयच आहे आणि मशिदीत जाणारा देखील भारतीयच असल्याचं मोदी म्हणतात। दहशतवाद्यांना माहिती आहे मोदी पातळात जाऊन सुद्धा शोधून काढेल असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना इशारा दिलाय। ममता दीदी मला वर्षातून 1-2 संत्रे पाठवतात तर 2 वेळा बंगाली मिठाई सुद्धा पाठवतात असं अक्षयने घेतलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले। समाजवादी हे फक्त दिखाऊ असतात अशी टीका पंतप्रधान मोदींनी अक्षय कुमार सोबतच्या मुलाखतीत केली। तसंच येणाऱ्या पिढीला अलाउद्दीनच्या जीनची गोष्ट सांगू नका, त्यांना मेहनत करायला लावा असं मोदींचं म्हणणं आहे। निवृत्त होण्याबाबत अजूनही विचार केलेला नसल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं। निवृत्त झालोच तर झोप कशी वाढवायची हे ठरवेन असं मोदी म्हणतात। अक्षयने विचारलेल्या सैन्यात जाण्याच्या प्रश्नानंतर सैन्यात न जाण्याचं दुःख मोदींनी यावेळी व्यक्त केलं। मार्गदर्शन न मिळाल्यामुळे इच्छा अपूर्ण राहिल्याचं मोदी म्हणाले। मला राग येतो पण मी कधी व्यक्त करत नाही, टीम बनवून पुढे चालतो, तसंच कुणाला अपमानित करीत नाही असं मोदी आपल्या मुलाखतीत म्हणाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा माझे स्वतःचे कपडे मी धुवायचो, माझ्या स्टाईलमुळे मला जनता ओळखू लागली असल्याचं मोदी म्हणाले। कठीण जीवन जगून मी इथपर्यंत पोहोचलोय तर व्यवस्थित राहायला लहानपणापासूनच आवडायचं असं मोदींनी सांगितलंय। दिल्लीतल्या रोहित शेखर तिवारी मृत्यू प्रकरणी रोहितची पत्नी अपूर्वा शेखरला अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांच्या मृत्यूनंतर दिल्ली गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। कोल्हापुरात निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली। निवडणूक भत्ता राखीव कर्मचाऱ्यांना देय नसल्याचं अधिकाऱ्यांनीच सांगतात शिक्षक संतापले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली। हरियाणाच्या अंबालामध्ये शेतात विमानाचे 2 तेल टँक पडल्यानं खळबळ उडाली। त्यात काही तांत्रिकी बिघाड झाल्यानं हे तेल टँक शेतात पडल्याची सूत्रांची माहिती आहे। रोला गावाच्या जवळची ही घटना। औरंगाबादमधल्या 2 बाईकच्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या दोन्ही बाईक्स एकमेकांवरती आदळल्यात। 2 तरुण गंभीर जखमी झालेत। काल रात्रीच्या सुमारासची ही घटना। दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात मुख्य मार्गावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला। ऐन निवडणुकीत हा खच सापडल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय। कारण कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून लोकसभेसाठी मतदान केल्यामुळे हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केलाय। काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तक्रार केली। आधी सायकल भाड्याने मिळायची, आता रेल्वे इंजिन काँग्रेसनं भाड्याने घेतल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। दहिसरमध्ये ते बोलत होते। पालघरमध्ये मनसेनं बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। मनसेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन आपला पाठिंबा जाहीर केला। कल्याणमध्ये प्रचार सभेदरम्यान मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंनी देखील सैनिकांच्या नावानं मतं मागितली आहेत। युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे आपल्या लढणाऱ्या सैनिकांना हिंमत असं विधान उद्धव यांनी केलं। कॅप्टननं माघार घेतली तर त्यांनी उतरवलेली पोरं काय खेळणार अशी टीका करत बारामतीचं पार्सल बारामतीला पाठवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पनवेलमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। मोदींनी हिंदुत्वावर मतदान करण्याचं आवाहन केलं। पंतप्रधान एक धर्माचा नसतो पण मोदी देशात दुही निर्माण करण्याचं काम करतात असा आरोप शरद पवारांनी केला। भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज उदित राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। TV9 भारत वर्षाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोदींच्या नोटाबंदीबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। राज्यातल्या 3ऱ्या टप्प्यातलं 14 जागांचं मतदान संपलं। देशभरात 63.24% मतदान झालं तर राज्यात सरासरी 61% मतदान झालं। 17व्या लोकसभेसाठी राज्यातील 14 मतदारसंघात मंगळवारी 3ऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। या तरुणांपासून 110 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच उत्साह दाखवला। पुण्यात मतदानाच्या दिवशी मतदारांचा निरुत्साह दिसला। कारण पुण्यात 5 वाजेपर्यंत अवघं 53% मतदान झालं होतं। राज्यात सगळ्यात कमी मतदानाची टक्केवारी पुण्यातली आहे। पुण्यात मतदान अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कारण देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या असं हा अधिकारी सांगताना आढळला। पुण्याच्या शिवाजी मराठा केंद्रावरती हा धक्कादायक प्रकार घडला। जालन्यात चक्क मतदान करताना एका तरुणानं सेल्फी घेतला। बाळासाहेब उबाळे असं त्याचं नाव आणि सेल्फी घेऊन आपण कुणाला मत दिलं हे तो लोकांना दाखवत होता।
बारामतीच्या डोरलेवाडी गावातील दादासाहेब मोरे यांनी घोड्यावरून दाखल होत मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेले असून नव्या सरकारनं हे भाव आवाक्यात आणावेत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दौंड तालुक्यातल्या लिंगाळे परिसरात मतदारांना पैसे वाटप करण्याचा प्रकार उघड झालाय. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती मिळताच संबंधितांना जाब विचारल्यानंतर पैसे वाटणाऱ्यांनी पोबारा केलाय. वसई विरार पालिकेतील ठेकेदारांच्या 122 कोटींच्या महाघोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली. आकाश एंटरप्राइजेसचे ठेकेदार विलास चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाबाबत सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी पुसद न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय. वाड्यातील वनविभागाचा अधिकारी दिलीप तोंडे यानं मजुरी मागण्यासाठी आलेल्या आदिवासींवर पिस्तूल रोखत दादागिरी केली. तोंडेंवर उशिरापर्यंत तक्रार न दाखल झाल्यानं मजूर आणि श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यातच बसून होतं. 2 आठवड्यापूर्वीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा 1.8 कोटी रुपयांना लिलाव झाला आणि आता त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील 14 मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या सगळ्या मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि त्याच्या आईच्या नावे आहेत. प्रज्ञा सिंग ठाकूरनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शहीद हेमंत करकर यांना समर्थन देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकर पोलीस जिमखाना इथे एकवटले होते. मुंबईत रेल्वे तिकीट दलालांचा सुळसुळाट झालेला असून दलाल रेल्वेचे तिकीट दुप्पट आणि तिप्पट भावात सुद्धा विकतायत. गेल्या 3 महिन्यात 52 दलालांवरती कारवाई झाली असली तरी दलालांचा सुळसुळाट कायम असल्यानं रेल्वे पोलिसांसमोरचं आव्हान वाढलंय. वाशिमच्या कारंजा तालुक्यात विहीर खचून दोघांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली दबल्यानं दोघांचा मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात यश आलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये मंगळुरपीर तालुक्यात चोरद इथल्या शेतकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय. नागपूर मुंबई महामार्गाच्या जमिनीचा त्याच्या शासकीय नियमानुसार आर्थिक मोबदला मिळेपर्यंत समृद्धी महामार्गाचं खोदकाम आणि बांधकाम स्थगित करण्यात यावं यासाठी हे उपोषण सुरू आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट आम्हीच घडवल्याचा दावा इसिस या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलाय. इसिसनं आपल्या अमाक या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून श्रीलंकेतील बॉम्बस्फोट हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च येथे 15 मार्च रोजी मशिदींवरती करण्यात आलेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत रविवारी चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्सवरती दहशतवादी हल्ला करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक चौकशी अंती हाती आली आहे. कोइंबतूरमध्ये एका एटीएममध्ये चक्क साप सापडला. ठाणेर पंडल रोड जवळच्या एका एटीएममध्ये साप शिरल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली आणि त्यानंतर सर्पमित्रानं सापाला पकडलंय. चिन्नास्वामी स्टेडियमवरती किंग्ज 11 पंजाब विरुद्धच्या लढतीत बेंगळुरू विजयाची हॅट्रिक करणार का हे पाहणं रंजक ठरेल. पंजाबचे खेळाडू मात्र गेल्या आठवड्यात बेंगळुरूकडूनच झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.